हा ग्रंथ अगदी विषारी आणि अत्यंत घातक आहे। महिलांना त्यांना जगायचा अधिकार नाही किंवा अस्पृश्यांना त्याचा जगायचा अधिकार नाही। कोणी कसं वागावं हे त्यांच्या मर्जीने लिहिलेलं आहे। त्यामुळे आम्ही त्या मनुवादी मनुस्मृतीचा धिक्कार करतो आणि ज्याप्रमाणे परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाडच्या मुक्कामी रायगडच्या पायथ्याशी मनुस्मृतीचे 25 डिसेंबर 1927 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमानाचा बदला म्हणून मनुस्मृती त्यांच्या महाडच्या रायगडाच्या पायथ्याशी महाड येथे दहन केली। त्याच तो दिवस म्हणून आम्ही दरवर्षी आता ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आम्हाला वारसा दिलेला आहे त्या वारशाच्या निमित्ताने आम्ही सगळेजण मनुस्मृती दहन करतो। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ज्या स्त्रियांवर गुराढोरांसारखी पशुसारखी वागणूक मिळत होती त्या स्त्रिया आज राष्ट्रपती पदापर्यंत जात आहे। इतकी विकृत मनुस्मृती होती की स्त्रियांना अधिकार नव्हते। आज रोजी आम्ही या मनुस्मृतीचे इथे दहन केले आहे आणि याचे दहन दिवस साजरा केलेला आहे। आज जो शूद्र आहे, जो ओबीसी, हा ओबीसीला मनुस्मृतीने अतिशय हीन दर्जाचे जनावरांपेक्षा या ठिकाणी त्यांना हीन दर्जाची वागणूक दिली होती। मित्रांनो, या ठिकाणी माणसांना पाणी पिण्याचा अधिकार नव्हता, गुराढोरांना पाणी पिण्याचा अधिकार होता, गाई मुंगीला भाकर साखर खाण्याचा अधिकार होता, परंतु इथं माणसासारखं जगता येत नव्हता। या ग्रंथ हा विषारी ग्रंथ होता। त्यासाठी बाबासाहेबांनी 25 डिसेंबर 1927 रायगडच्या पायथ्याशी या मनुस्मृती या ग्रंथाचं दहन केलं। मित्रांनो, या मनुस्मृतीमुळे आमचे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना लग्नाच्या बरातून हाकललं। आम्हाला लोकशाहीमुळे, संविधानामुळे आम्हाला सन्मान अधिकार मिळाला म्हणून आम्ही आजपासून मनुस्मृती दहनाचा कार्यक्रम हा आजीवन काळ ठेवू। दहन केल्यामुळे नेमकं काय चालतं? दहन केल्यामुळे मनुस्मृतीचे जे कायदे होते ते कायदे लोकांना कळाले नाही। ते कळाल्यामुळे दहन केल्यामुळे आम्हाला लोकशाही मिळाली, संविधान मिळालं, संविधानामुळे आम्हाला हक्क अधिकार मिळाला। शिडीमुळे अधिकार होता, पशु पक्ष्यांना अधिकार होता, गुराढोरांना होता, पण आम्हाला नव्हता। म्हणून आम्हाला शूद्र अस्पृश्य म्हणून आम्हाला नाकारण्यात आलं होतं मनुवाद्यांनी, मनुस्मृतींनी, पण संविधानाने आम्हाला तो हक्काधिकार दिला। 25 डिसेंबर आज रोजी मनुस्मृतीचे दहन करण्यात येत आहे। आज रोजी आम्हाला सर्व स्त्रियांना स्वतंत्र दिवस कसा असतो हे दाखवण्याचे काम आज आम्ही बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे पाहत आहोत।